उभा लागतो का उभा किती कळ्या लागले त्या उन्हाळ्यात एवढ्या पानापेक्षा फुलं जास्त आहेत. पानापेक्षा फुलं जास्त आहे हो. आणि आता ह्याला रेट पण जास्त आहे ना. ही द्राक्षाची रोप आहेत. किती कॅरेटात बसते ते? 6 क्रेट मध्ये बसतील. दुसऱ्यांदा बाग धरली. नरकळे काय? नर काय होतं आता हे असं लाल भडक दिसतंय ही नर जायचं. हाय खाली पासारा. तेव्हा ही कधी नर जायचे हे नर गळती सगळी एवढी. ही दुसऱ्यांदा धरली बघ. आमच्या गावात पण आहे पण नरकळी नाही. सगळं फळच लागलेलं आहे. होईल त्यावेळेसच खरं सेटिंग करून झाड भरलंय. पण काय झालं लाल भडक झाडं दिसली ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये धरली होती त्यांनी. लाल भडक अशी झाडं दिसली नंतर एक एक दोन दोन फळं सेटिंग झाली. त्यावर गवत काढत नाही ते ह्याचा. गवत काढत नाही ना. काढते ती पण त्यांनी काढलं नाही. बरोबर काय झालं आम्ही आमच्या पुरतच आम्ही ही तुम्हाला सांगतो ही बारकी आम्हाला रोप विकाय परवडतच नाही. हे तुमचं आहे का? कोणचं? हा ही बाग आपली झालाय जरा रिगळ. त्यात काय झालं होतं मका होती असं झालं. हा मंडलराव मध्ये काय होतंय नाही विषय काय होतोय रेट खालीवर होते ह्याच हे आपण बनवत नाही. नाही ह्यात बोलू नका काय ग्राफ काय होतो पाहुणं माहित आहे का त्यात मला कमी द्या थोडंफार असा विषय होतो. नाही ह्यात काय होतंय पण तुम्हाला जे चालत नाही ती मला सांगा लगेच ती साईडला काढा. अलीकडले गेलेले ते काय? हा ती साईडला निघली लोक. माघारी जायला हीच रोड आहे काय? हा नमस्कार मित्रांनो. तर मी आलेलो आहे आता आमच्या मेवण्याच्या रानात. द्राक्षाची रोपं लावायच्यात आणि ती रोपं न्यायला आम्ही आलोय पंढरपूरच्या अलीकड आणि माळशिरसच्या पुढे. मित्रांनो अकलूज आणि माळशिरसच्या मधोमध गाव आहे. तर तिथं खडूस गाव आहे. तिथं आलोय रोपं न्यायला. आणि हे बघा रोपं आहे तिथं भरायचं काम चालू आहे कॅरेटांमध्ये. शेजारी डाळिंबाची बाग आहे. कळी लागली फुल अजून सेटिंग केलं नाही. ह्या गाड्यात न्यायचे रोप. बुकिंग करते दोन्ही मालग इथेच थांबले ते. ह्याच्या खोडाव पण असतं ना काहीतरी म्हणजे कांडीव. कांडीव म्हणजे काय? रोपाची प्रगती कळते ना पानं लागल्यावर. पानं लागल्यावर म्हणजे काय म्हणताय मला काय समजा नाही. तुम्ही ह्यात फरक असतो ना कुठल्या जातीची आहे ती. ही बँगलोर डॉगरेज ही लाल काडी असली का नाही ही चांगली काडी आहे बँगलोर आलं. आणि दुसरं जी एकदम पांढरी पानं येते ती का नाही ती 1 टेनर येतं. ते आम्हीच ठेवत नाही म्हणजे दुसरी का? हा असा ही काय आता तुमचं ही 300 रोपाचा 250-300 रोपाचा विषय आहे. पण ही तुम्हाला सांगतो आमची 60,000-70,000 रोप असते. सगळ्या तुम्ही रोपच विकता का? हा ग्राफ्टिंग असतं ना आमच्या. ती तुम्हीच लावली काय? तुमचंच आहे का? हा आपली जाईल. पाणी भरपूर आहे. ही तर पाण्याचा विषय नाही. मेन कॅनल आहे बाई. इकडे कॅनल आहे का नाही? हा फलटण वरनं येणारा बाहेर. मित्रांनो आमची कॅरेट भरून झाल्यात. आम्ही काही कॅरेट आणली नव्हती. आता ही कॅरेटातली रोपं काढायची ती आणि गाडीच्या डिकीत ठेवायची ती एकदम सुरक्षित. आता व्यवस्थित रोप. आता 250 रोपं घेतली ती एका कॅरेटात. 50 कॅरेट 50 रुपये त्यांनी एका कॅरेटात भरले ती. हळूहळू आता जायचंय रोपं घेऊन. रोपं घरपोच करायची आणि त्यांच्या हिशोबाने ती लावतील. ते आता कसं लावायच्यात तशी जोडवा कसं चाललंय. हे तरकारीवाल्याच क्रेट आहे नाही तर तुम्हाला दिलं असतं क्रेट. तुम्ही सांगितलं नव्हतं काय त्याला कॅरेट घ्यायला येताना? म्हणलं गाडीत सांगितलं होतं क्रेट.
आधी डबल काम वाढतंय. डबल म्हणजे तुम्ही हाय अशी जर काढून ठेवली असती का माझी तरी डबलच आता डायरेक्ट राहणारच न्यायची होती. डोंबळवाडी इकडे दहेगावला पण एक आहे ना. हो वर एक डोंबळवाडी. ओंबरा दहेगावच्या पलीकडे शिंदेवाडी डोंबळवाडी शिंदेवाडी. माळशिरस तालुक्यात 2 डोंबळवाडी. हे खोडूच्या पहिलं सदाशिवनगर आहे का? माळशिरस वरनं येतं ना. माळशिरस हा माळशिरस हा माळशिरस. झालं का काम? काम झालं पाहता गाडी आडी आली की नाही बसणार. पूर्ण ट्रॅक्टर पण आले. रस्ते छोटे आहेत. बसत नाही गाडी. वन वे रूट म्हणलं की असंच. पुढे येऊ द्या, थोडी पुढे येऊ द्या. वजा पडेल तुमचा. थोडी पण खाली उतरावं येत असते तर बघा थोड्या वेळ. बसत नाही कुठं. रस्ता दुसरी गाडी आडवी आली अजून ना. आमचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. घेतली का रोप? इथले बाई द्राक्ष ऐका हाय कर परी. बरे हाय लय भारी का. बरी सगळ्यांना हाय कर. बरे हाय कर. हा? हाय कर. आता परीचा मूड नाही हाय करायचा. अयो कुठे बसला नाश्त्याला? कुठं आहे हॉटेलला. हे परीचं बघा आईस्क्रीम खायचं चाललंय. संकेत ऑर्डर दिली का? काय पुरी बायची इकडं तरी बघा काय ऑर्डर दिली. एक लेग पीस आणि एक चिकन शोरमा. छान बघा उन्हाळ्यात नदीचे हाल. पुढे बोलायला करतो भेट भेट परत बाहेरच्या दिवशी ते जूम कर की जरा चालू करू. गर्मी का मौसम में आ गया. इथं ठेवल्यात रोप आणून मित्रांनो घरी. समोरच्या रानात लावायच्या ती रोप. ती बांधते ती बघा रोप. आणि ह्या समोरच्या ह्या मोकळ्या स्पेस मध्ये आता स्टेजिंग करून द्राक्षाची लागवड करायची मित्रांनो. त्यासाठी सकाळी आम्ही रोप आणायला गेलतो.